सांगितलं। मराठी भाषा जतन आणि संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, तसंच राज्य मराठी विकास संस्थेच्या कामकाजात सातत्य, पारदर्शकता आणि परिणामासाठी वर्षभरातील सर्व वैधानिक बैठकींचं वेळापत्रक आगाऊ निश्चित करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। त्यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते। राज्य मराठी विकास संस्थेचा गेल्या काही वर्षांचा प्रशासकीय आणि वैधानिक अनुशेष पूर्ण झाल्यानं संस्थेची प्रशासकीय रचना अधिक सक्षम झाली आहे। आता मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, संशोधन आणि संवर्धन यासाठी ठोस धोरणं राबवण्यावर भर देणं आवश्यक आहे। संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नही सकारात्मक भूमिकेतून सोडवण्यात येतील, असं मुख्यमंत्री म्हणाले। मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत या बैठकीला उपस्थित होते। बैठकीत सदस्यांनी मराठी भाषा आणि विविध बोलींच्या संवर्धनासाठी अनेक महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या। मुख्यमंत्री तीर्थदर्शन